राम राम मंडळी, गावगाड्याच्या गोष्टीचा आजचा 121वा भाग आहे। 2 भागांपूर्वी आपण जे दिवस साजरे करतो जागतिक पातळीवर त्या दिवसांबद्दल थोडी माहिती घेतली होती। आज मी 24 एप्रिलला बोलतोय आणि आज देश पातळीवरती साजरा केला जाणारा आजचा दिवस म्हणजे पंचायत राज दिवस म्हणून आपण साजरा करतो। गावगडाच्या या गोष्टी, गावगडाच्या या गोष्टी नाही काल तर भाल कष्टी, विकासाची मिळे दृष्टी, सुधारेल गावची सृष्टी। गाव म्हटलं की ग्रामपंचायत हे अगदी अभेद्य अशी जोडी आहे की ग्रामपंचायत जी आहे ती या पंचायत राज व्यवस्थेचा भाग आहे। ही 3 स्तरातली रचना आहे। पहिला स्तर ग्रामपंचायतीचा आहे, दुसरा स्तर तालुका पंचायतीचा आहे आणि तिसरा स्तर जिल्हा परिषदेचा आहे। आता ह्या दिवसाबद्दलची माहिती तुम्हाला सांगताना माझ्या मनात असा प्रश्न आला की पंचायत राज व्यवस्था कधीपासून भारतात लागू झाली याच्याबद्दल काही माहिती मिळतेय का, म्हणून मी शोध घेतला। तर मला असं कळलं की 11 ऑक्टोबर 1959 या वर्षी, त्या दिवशी दसरा होता, पंडित जवाहरलाल नेहरूंनी आंध्र प्रदेशामध्ये या पंचायत राज व्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवली। या पंचायत राज व्यवस्थेची रचना करण्यामध्ये बलवंतराय मेहता यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं होतं। काय व्यवस्था आहे ही? सुरुवातीला सांगितलं तसं ही त्रिस्तरीय रचना आहे। या रचनेमध्ये मी म्हटलं तसं ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद असे 3 स्तर आहेत। इथे आरक्षणाची व्यवस्था आहे। नियमित निवडणुका, दर 5 वर्षांनी निवडणुका हे या व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे आणि ग्रामपंचायतींना काही अधिकार दिलेले आहेत जेणेकरून ग्रामपंचायती इफेक्टिव्हली, परिणामकारकरित्या आपल्या गावांमध्ये काम करू शकतील आणि तळागाळातल्या लोकांचा सहभाग गावची राजव्यवस्था राखण्यामध्ये आपल्याला मिळू शकेल। मग उद्घाटन 1959 साली झालं, 11 ऑक्टोबरला झालं। मग 24 एप्रिलचं औचित्य काय आहे? 24 एप्रिलला आपण पंचायत राज दिवस का साजरा करतो? आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की 24 एप्रिल 1993 रोजी आपले पंतप्रधान श्रीयुत राजीव गांधी यांनी 73वी घटना दुरुस्ती केली। ज्या दिवशी ते बिल पास झालं ती 24 एप्रिल ही तारीख होती। त्याची आठवण राहावी म्हणून सरदार मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी 2010 साली सर्वप्रथम पंचायत राज दिवस 24 एप्रिल हा जाहीर केला आणि देशभर हा दिवस तेव्हापासून पाळला जातो आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा दिवस आपण साजरा करतो। सरकारतर्फे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात। लोकांमध्ये पंचायत राज व्यवस्थेबद्दल एक जाणीव निर्माण व्हावी। ज्या उत्कृष्ट काम करत आहेत अशा ग्रामपंचायतींना, तालुका पंचायतींना प्रोत्साहन द्यावं, अशी सगळी कामं या दिवसाच्या निमित्तानं केली जातात। एकच सांगतो, महाराष्ट्रामध्ये 1 मे 1962 पासून पंचायत राज व्यवस्थेचा कायदा करण्यात आला, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि यामध्ये आपले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा महत्त्वाचा सहभाग होता। त्यामुळे मंडळी, आजचा 24 एप्रिल हा पंचायत राज दिवस आहे हे कदाचित सरकारी बातम्यांमध्ये वाचलं असेल, आपण वर्तमानपत्रांमध्ये वाचलं असेल किंवा काही गावांमध्ये याबाबतचे काही कार्यक्रमही झालेले असतील। कार्यक्रम झाले नसतील तर लक्षात घ्या आणि पुढच्या वर्षीच्या 24 एप्रिलला आपल्या गावामध्ये जरूर हा दिवस साजरा करण्याकरता काही कार्यक्रम आयोजित करायला विसरू नका। फार चांगली व्यवस्था, तळागाळापर्यंत पोहोचणारी अशी ही व्यवस्था आपल्या राज्य शकटाचा भाग आहे। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।